वाघोशी 36 विभागात मोठ्या प्रमाणात आदिवासी वाड्या आहेत. वाघोशी प्राथमिक आरोग्य केंद्रात बाह्य रुग्ण तपासणी 80 ते 90 असते. त्यामुळे या ठिकाणी शासकीय सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जन आरोग्य समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी रायगड जिल्हा परिषद सदस्य गटनेते संतोष बैलमारे, सदस्य रेश्मा पाटील, पंचायत समिती सदस्य प्रमिला पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर कल्याणी इंगोले, प्राथमिक आरोग्य केंद्र वाघोशी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मानसी कस्तुरे, डॉक्टर सीमा पाईकराव, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंते आगलावे शेळके, शिरवली ग्रामपंचायत सरपंच महेश पाटील उपस्थित होते. जन आरोग्य समितीच्या बैठकीत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर कल्याणी इंगोले यांनी वाघोशी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत, अद्ययावत उपकरण आणि CSR फंड याच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्यास नागरिकांना उत्तम सुविधा देण्यात येईल अशी मागणी करीत प्राथमिक आरोग्य केंद्रात सामान्य प्रसूती केली जाते, तसेच कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केली जाते याबाबतची माहिती इंगोले यांनी दिली. वाघोशी जन आरोग्य समितीचे आयोजन झाले. समितीच्यासाठी जिल्हा परिषद सदस्य रेश्माताई पाटील, संतोषजी बैलमारे आणि पंचायत समिती सदस्य माननीय प्रमिलाताई पाटील हजर होते. PHCच्या कामाचा आम्ही आढावा दिला आणि आम्हाला येणाऱ्या सगळ्या प्रॉब्लेम्सचा त्यांना हे सांगितलं. जे लिकेज, रिपेअर, डॅमेज वगैरे होता त्याबद्दल आम्ही त्यांना सांगितलं. त्याबद्दल सुधारणा कशी करता येईल आणि बांधकाम विभागासोबत समन्वय करून आपल्याला पुढे कसं जाता येईल आणि नवीन इमारतीसाठी जो पाठपुरावा आहे जिल्हास्तरावर त्याबाबत आम्ही चर्चा केली आणि बाकी पण उपकरणाबाबत किंवा CSR बाबत काही गोष्टींची आमची चर्चा झाली आहे. नक्कीच या मीटिंगच्या ह्याच्याने सकारात्मक PHCचं काम वाढेल आणि आम्हाला नागरिकांना उत्तम सेवा देता येईल अशी अपेक्षा. इथे आपण नॉर्मल प्रसूती ज्यांची काही कॉम्प्लिकेशन नसते ते करू शकतो. कॉम्प्लिकेशन असणारी प्रसूती आपण प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर करत नाही, आपण पुढे संदर्भित करतो वरच्या स्तराला. नॉर्मल डिलिव्हरी आपण करतो आहे इथे आणि कुटुंब कल्याणचे ऑपरेशन नियमित प्रकारे आपण दर महिन्याला इथे पार पाडतो. नाही, ॲक्च्युली OT जी आहे ती गोदरेजच्या CSR मार्फत आपल्याला अद्ययावत करून मिळालेली आहे कुटुंब कल्याणच्या ऑपरेशनसाठी. लेबर रूमचं तर हे विषय आहे की म्हणजे जर नवीन इमारत झाली तर आम्हाला अजून व्यवस्थित लेबर रूम हो, नक्कीच त्यांनी आम्हाला वेगळ्या विभागांची समन्वय करायला आम्हाला मदत होईल आणि जिल्हा स्तरावर पण आपल्या तालुक्याची किंवा PHCची या गणाची काय मागणी आहे, काय गरज आहे ते आमच्या मार्फत पुढे ठेवतील आणि लोकांच्या मार्फत ते मागणी पुढे ठेवतील आणि त्यांनी नक्कीच PHCला आणि लोकसेवा देताना आम्हाला मदत होईल. वाघोशी प्राथमिक आरोग्य केंद्रातील अडचणी समजून घेतल्यावर चांगली सुविधा व इमारत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन पंचायत समिती सदस्य प्रमिला पाटील यांनी दिले असून वैद्यकीय अधिकारी निवासाच्या दुरावस्थेबाबत संताप व्यक्त केला आहे. चालणारं जे कामकाज आहे कशा पद्धतीने चालते आणि तिथल्या काही समस्या आहेत तर त्या समस्या जाणून घेत वेगवेगळे इथले विषय या मिटिंगच्या दरम्यान चर्चेला आले की ज्याच्यामध्ये की इथे OPD किती आहे सध्या आणि इथल्या ज्या काही अडचणी समजून घेत असताना बऱ्याचशा प्रश्न इथं आम्हाला उद्भवले की जसं की इथे PHC बरीच वर्ष झालेली आहेत बांधून, परंतु आता ती अत्यंत नादुरुस्त म्हणजे अवस्थेमध्ये आहे की ज्याच्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतो. त्याचप्रमाणे हे विषय समजून घेत असताना इथे जे क्वार्टर्स बांधलेले आहेत डॉक्टरांसाठी तर त्या संदर्भात सुद्धा की मागील 5 वर्षामध्येच ते बांधलेले आहेत परंतु ते राहण्यासाठी योग्य नाही आहेत की त्याच्यामुळे तिथे डॉक्टर राहू शकत नाही. पाण्याचं खालून पण पाणी येते आणि वरून पत्र्यामधून पण, त्याच्यामुळे ते राहण्याच्या स्थितीत नाही आहेत. तर ह्या अशा अनेक अडचणी समजून घेत तिथे अनेक विषय चर्चेला आले की ज्याच्या माध्यमातून पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काय करता येईल यासाठी आम्ही सगळेच सदस्य त्यासाठी प्रयत्न करू. वाघोशी 36 परिसरात मोठ्या खेडेपाडे आहेत, त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रावर मोठ्या प्रमाणात बाह्य रुग्ण तपासणी केली जाते. या ठिकाणी अद्ययावत सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करून तसेच 15 वित्तीय आयोग निधीतून वाघोशी आणि खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधून सुसज्ज आरोग्य केंद्र उभारणार आहोत. यासाठी खासदार सुनील तटकरे, मंत्री आदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर खारे यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य संतोष बैलमारे यांनी सांगत वैद्यकीय अधिकारी निवासाच्या दुरावस्थेची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. जनसमिती आरोग्याच्या माध्यमातून आम्ही वाघोशीचे PHCची पाहणी केली असतानंतर जे काय त्या ठिकाणी लिकेज आहे, डॉक्टरसाठी जे
निवास आहे, निवास केंद्राची पाहणी केली. निश्चित त्या निवास केंद्रामध्ये पाण्याची समस्या आहे. आतून पाणी येतं आहे, वरून पाणी लिकेज आहे. शेडचं काम चुकीच्या पद्धतीने आहे. आम्ही शेळके साहेबांना सांगितलं का संबंधित काम जे चाललेलं आहे त्या कामामध्ये बदल व्हावा आणि चांगल्या पद्धतीने काम जेणेकरून डॉक्टर त्या ठिकाणी राहू शकतील. वावशी या ठिकाणी आजूबाजूला खेडे आहेत, आदिवासी आहेत. पर या ठिकाणी ओपीडी 70 ते 80च्या आसपास आहे. जर ह्या ठिकाणी आम्ही अजून चांगल्या पद्धतीने काम केलं तर सर्वसामान्यांना जास्तीत जास्त सुविधा देता येईल. आज शेळके साहेबांनी आम्हाला सांगितलं जे काय सुधारणा आहेत. निश्चित काही बांधकाम चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे. आरोग्य निवासाचं ते जमिनीपासून 2 फूट उंच पाहिजे होतं, पण ते खाली बांधकाम झाल्यामुळे ते राहण्यास योग्य नाही आहे. सभोवती चेंबर काढून तो प्रश्न ते मार्गी काढणार आहेत. कोल्हापूरचं PSC आणि वावशी PSC दोन्ही हे बिल्डिंग जुन्या झालेल्या आहेत. आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या दोन्ही PSCच्या नूतनीकरणची मागणी केलेली आहे आणि शासनाकडे त्याचा 15 वित्त आयोगामध्ये प्रस्ताव दिला आहे. ज्याच्यामध्ये 2 PSC कोल्हापूरमधले आणि 4 सब सेंटर याची मागणी केलेली आहे. निश्चित 4-5 महिन्यामध्ये त्यांचं सुद्धा आम्ही कामकाज चालू करू आणि दोन्ही ठिकाणी चांगल्या प्रकारच्या बिल्डिंग दिल्या राहतील हा आम्हाला विश्वास आहे. त्यासाठी जे काय लागेल त्याचा पाठपुरावा मी शेळके साहेबांच्या माध्यमातून करणार आहे. त्याला आम्हाला पाठिंबा आदिताईंचा असेल, अनिकेतबाईंचा असेल आणि सुधाकर घारेंचा असेल आणि लवकरात लवकर कोल्हापूर आणि वावशी या ठिकाणी अद्ययावत अशा बिल्डिंग उभ्या आपल्याला पाहायला भेटतील. ब्युरो रिपोर्ट न्यूज 46 रायगड खोपोली.